जळगाव सिल्लोडला येताना एवढा मोकार पाऊस झाला भाऊ तो कसा. तर चला सांगतो तुम्हाला पुढं ब्लॉग शॉर्ट पर्यंत नक्की पहा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा रॉयल रोया. तर आज आहे ना आपल्याला जायचं होतं कॉलेजला. मस्तपैकी सकाळी सकाळी आवरून वगैरे घेतल्यावर पहिले ग्लास भर दूध गरम करून पिऊन घेतलं. सकाळ सकाळच्या वातावरणाचा व्ह्यू बघितला कसा येतं, नुसतं हिरवगार वातावरण झालं होतं भाऊ. तर सकाळचे व्हिडिओ शूट करून घेतला डायरेक्ट निघलो होतो कॉलेजला. तिथे कॉलेजला आलो 3 वाजेपर्यंत लेक्चर वगैरे झालं. आणि कॉलेजच्या सरांनी तर पोरांना डायरेक्ट पोळानिमित्त 3 दिवस सुट्ट्या देऊन टाकल्या. आणि सरांनी तर सुट्ट्या सांग कॉलेजच्या पोरांनी तर न थांबता आपापल्या गावाकडे जाण्यासाठी कल्ट्या मारल्या. आपल्या सिल्लोडचे पोरं पण निघाले होते. मग आपण पण थांबून काय करतो म्हणून मित्र सायकल घेतली रूम कडे कल्टी मारली. रूम जरा लांब होती म्हणून सायकल घ्यावी लागली, नाहीतर तुमचा रूम ब्लॉगर चालत गेला असं इथं संध्याकाळ झाली. फटाफट इथं रूमवर आलो, आपले कपडे वगैरे घेतले. रूमवर न थांबताच तुमच्या ब्लॉगरला 320 स्पीडनं कॉलेजकडे जाण्यासाठी कल्टी मारली. इथं सिल्लोडच्या मित्राच्या रूमवर आलो. त्याने तर डायरेक्ट घरी जायच्या खुशीमध्ये तर शंकरपाळेच खाऊ घालले भाऊ. तिथनं मी पण निघलो बस स्टँडला जाण्यासाठी. मला बस स्टँडला न जाता पहिले इथं जळगावच्या फुले मार्केटला जायचं होतं. त्या मार्केटला कशाला आता पुढे पाहतो तुम्ही कळन तुम्हाला. इथून कॉलेजच्या बाहेर निघलो, इथून डायरेक्ट फुले मार्केटची रिक्षा पकडली. मार्केटला तर आलो, पण हे मार्केट एक काय एवढं तर पाहून मला चक्कर येतो. इतकं मोठं मार्केट तर मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. मी या मार्केटला कॉलेजच्या शर्टचा कपडा घेण्यासाठी आलो. इथून कपडा वगैरे घेतला, बस स्टँडची रिक्षा पकडली आणि डायरेक्ट पोहोचलो जळगावच्या बस स्टँड. बस स्टँडवर तर आलो, पण सिल्लोडची बस लागलीच होती. पण इतक्या गर्दीमध्ये तर काही बस भेटलीच नाही बाबा. इथे यांना विचारून बघू म्हणलं बस किती वाजता. तर म्हणले की आता एक सिल्लोडची बस गेली, आता 1 तासभर बसच नाही. बसचा नान सोडून कशी मला एक सिल्लोडला जाणार गाडी तर लागली. रस्त्यात इथून तिथून तर नुसतं मोक्कार पाऊसच चालू होता. गाडीचा तर काही विषयच नव्हता. गाडी तर आपल्याला एकदम ओके मध्ये भेटली होती. अर्ध्या रस्त्यात आल्यावर तर पावसानं सुट्टी घेतली होती. इथं आपल्या सिल्लोड मध्ये आल्यावर तर इतकं मस्त वाटत होतं. इथे सिल्लोडला पाऊस हे रात्री नवीनच भेटले होते. मग त्यांच्यासोबत डायरेक्ट आलो घरी. हा आता मस्त रिलॅक्स वाटतं बघ घरी आल्यानंतर. तर पब्लिक आजच्या पुरती एवढंच. उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करून ठेवा. उद्याचा खतरनाक ब्लॉग येणार पोळ्याचा.